करण्यासाठी मग उमेश चितळे साहेब यांना परत आम्ही निवेदन दिलं की आपला अभिप्राय अहवाल आपण लवकरात लवकर माननीय सचिव यांच्याकडे पाठवावा, जेणेकरून इथली इतंभूत माहिती त्यांना मिळेल. या अनुषंगाने आम्ही सर्व मंडळी महानगरपालिकेला 21 जानेवारीला पुन्हा पत्र दिलं आणि त्या अनुषंगानं ह्या सर्व परस्पर चालत असताना सगळ्यांना त्याला फलरूप कालच्या दिवसाला राज्याचे महायुतीचे सरकारमधील सर्व मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, खास करून आम्ही शिंदे साहेबांना साभारण्यासाठी म्हणतोय, कारण तो खातं नगरविकास खातं आमचे नेते यांच्याकडे आहे आणि आम्हाला इकडे आल्यानंतर त्यांनी खात्रीने सांगितलं होतं की शास्त्री माफ करणार. तर शास्त्रीच्या हा झाला शास्त्रीचा निर्णय माफ झाले, पण आम्ही अजून पुढे जाण्याचं त्यांना म्हणणं असं आहे की त्यांनी योग्य वेळेला पेमेंट भरलंय. काही लोकांनी यापूर्वी पण शास्त्री सहित पेमेंट भरलेलं आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा साहेब आपण त्यांनी शास्त्रीचे रक्कम मागील काळामध्ये भरली गेली, त्यांना पुढील काळामध्ये त्या शास्त्रीच्या भरलेल्या रकमेचा परतावा पुढील बिलामध्ये त्यांना करून द्यावा, अशी ही मागणी आम्ही सर्व नेते मंडळी माननीय आमचे नेते शिंदे साहेब यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय आपण पेय प्रश्न सोडला जाईल. अशा सर्व ज्या नागरिक हिताच्या ज्या गोष्टी असतात, नागरिक हिताचे जे प्रश्न असतात, ते सोडवण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेनेच्या वतीनं पदवीधरांच्यासाठी करत असतो. याही पुढे करत राहू. म्हणून आज पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, आमच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पदवीधरांच्या वतीनं त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.